ठेवून विठ्ठलानं आम्हाला कसं ठेवलंय तसं आम्हाला राहायचं। आमच्या मनात आम्ही राहण्याचा प्रयत्न किती केला तर आम्ही राहू शकत नाही महाराज। तुम्ही किती जरी ठरवलं पण तुम्ही तुमच्या मनानं वागूच शकत नाही, कारण ही कर्माची गती ही मला लागतो होती। तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला भोगावं लागतं। कर्म चांगले असतील तर चांगलं फळ मिळणार, वाईट केले कर्मतीची भोग आहे उपजने ऐसे मेले की ऐसे। तर बघा, जे कर्म आपण करत असतो त्या कर्माचं फळ आपल्याला मिळत असतं। तर तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणाच्या माध्यमातून काय सांगतात तर निष्काम निश्चली विठ्ठले विश्वास, म्हणजे विठ्ठलाच्या चरणावरती आपला एकनिष्ठ भाव आपण समर्पित करायचा। पण नुसता भाव समर्पित केल्याच्या नंतर पुढे काय करायचं तर पाहुणे वास अनेकांची, म्हणजे कसं आहे आपल्याला कुठे एखाद्या गुण नाही आला तर आपण जसा डॉक्टर बदलतो तसं आपल्या देव बदलाची प्रथा सुरू झाली। तर असं कुठल्याही इतर असतं कुणाच्याही देव न बदलता एकनिष्ठ भाव एका पांडुरंग परमात्म्याच्या चरणी आपण जर ठेवला तर निश्चित आपलं कल्याणच होणार। आणि शेवटच्या चरणात तुकाराम महाराज काय सांगतात, तुका म्हणे सा कोण उपेक्षिला नाही ऐकिला अजून को, म्हणजे काय म्हणतात तुकाराम महाराज, ज्याने एकनिष्ठ भावानं भगवंताची भक्ती केलेली त्याची उपेक्षा हे भगवंतानं केली असं अजूनही एकही उदाहरण माझ्या तरी ऐकण्यात नाही। तुमच्या कोणाच्या ऐकण्यात असेल तर माहित नाही, पण तुकाराम महाराज काय सांगतात माझ्या ऐकण्यात नाही, म्हणजे महाराजांच्या ऐकण्यात जर नसेल तर आमच्या ऐकण्यात कुठून येणार आहे। म्हणून निष्काम निश्चली विठ्ठले विश्वास, विठ्ठल तर या ठिकाणी अभंगाचा सारांश आपण थोडक्यात या ठिकाणी जाणून घेतलेला आहे। तर निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हा वर्म चुकून, तर निष्काम निष्ठल भाव कसा म्हणजे करतो तुम्हाला जर बघायचं असेल निष्ठावंत भाव कशाला म्हणायचं हे जर जाणायचं असेल तर आपल्या संतांची प्राप्ती झाल्याशिवाय हरी हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे पाय। या ठिकाणी हा अभंगनाथ महाराजांचं हरिप्राप्तीसाठी म्हणजे भगवंताच्या प्राप्तीसाठी आपल्याला जर काही करायचं असेल तर सर्वात पहिले आपल्याला काय करावं, संगत चांगली पकडावं लागेल। आणि संगतीचा परिणाम संतांचे
संतांच्या संगतीचा परिणाम असा असतो महाराज, संत जे बदल घडून आणतात ते इतर कोणी घडून आणू शकत नाही. कारण की संत होणं हे फार कठीण आहे. त्याला काय त्रास सहन करावा लागतो हा त्या संतांनाच माहिती असतो. आणि इतर एवढा त्यांना त्रास झाल्याच्या नंतर सुद्धा ते भगवंतावरची निष्ठा कधी कमी होऊ देत नाही. आणि तुमची जरी कुठे निष्ठा डगमगली असेल तर तुमच्या निष्ठेला सुद्धा भगवंताच्या चरणी ते पुन्हा स्थापित करण्याचं काम या ठिकाणी संत करतात. जगाला उपदेश करण्यासाठी ते संत